हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या सिव्हिल ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर। मी ज्यांना घरात घेऊन आलो आपल्यासोबत नवीन ब्लॉग। आज आपण पुन्हा जात आहोत आई एकविरा। यंदाचा 3रा वर्ष आहे, तर पाहूयात आपल्यासोबत कोण कोण आहेत। हे धनेश दा, जतीन, यश आणि ह्या वर्षी नवीन ऍड झालेला आहे मेंबर बाबू नाना, रोनक, चिन्मय आणि हा आयुष आणि चैतन्य नवीन ऍड झालेला आपल्या ग्रुप मध्ये। त्याच बर्थडे आहे। आता आम्ही चाललेले आहेत लोणावळा आणि ही आमची एक अॅन्युअल ट्रिप असते सगळ्यांची, वाड्यातली गँगची। आता पहिले आई एकविरेचं दर्शन करणार आहे, नंतर मग आम्ही लोणावळ्याला विला घेणार आहेत। विला घेतलेला आहे, तिकडे एन्जॉय करणार आहेत। बघा आता पुढे काय करतात। आणि फायनली आपण पोहोचलेले आहोत आई एकविरा मंदिराच्या पायथ्याशी। आई एकविरा पायथा मंदिर शक्तीपीठ वेहेरगाव यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत, अभिनंदन। एकविरा गडावर ड्रायव्हिंग केलेलं आहे वाड्यातली गँग आणि आम्हाला आता पोचता कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागेल। आणि हळू करता वर आणि अर्धा रस्ता पार केलेला आहे। आणि आमचं जनक घरात हे खूप मागे राहिलेलं आहे, कुठे आहेत ते आयडिया नाही मला, बघायला लागेल। थांबलाय वाटते, तो बसून राहिलाय कुठेतरी, मला काय दिसत नाही। मी जातो पुढे। सर्व पुराणी अर्ध स्टेप पार केले, फक्त जनक घरात मला काही दिसत नाही कुठे आहेत ते। आणि आम्हाला समजा फिट झालेले आहेत। थोडंसं रस्त्यावर छान अशा भेटतात आणि नाश्ता सुद्धा खूप छान भेटतो। आणि ते येताना बघू काय नाश्ता घ्यायचं। आई एकविरा मंदिराच्या आम्ही पोचलेले आहोत अशाच रीतीने। आणि आता पाहू शकता चिन्मय याची पण एंट्री झाली, रोनक यांची पण एंट्री झाली, विपुल घरात यांची पण एंट्री झाली, पण जनक काय दूरपर्यंत काही आम्हाला दिसत नाही। आता बघूया ते येतात का। आणि आम्हाला अजूनपर्यंत दूरपर्यंत काहीच दिसत नाही आहे, काहीच आयडिया नाही। बघूया ते आता किती वेळात येतात, तोपर्यंत आपण देवीचं दर्शन करूया। आणि सर्व फिटनेस म्हणून सांगणारे हे ओटीच्या नावावर ओटी घेत आहेत असं सांगत होते। आणि सर्वात लेट येणारे व्यक्ती म्हणजे जनक घरात, आणि सांगता मी सर्वात फिट आहे। माझं त्यांचे कोणत्या शरीरावरून वाटत नाही फिट आहेत ते, फक्त ओटीचं कारण की आम्ही ओटीचं घेण्यासाठी थांबलेलो होतो। पण आम्हाला आपण बघितलं ब्लॉगमध्ये की दूरपर्यंत काय जनक घरात यांचे काय दिसतच नव्हते।
तर फ्रेंड्स आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण जात आहोत विलावर खूप एन्जॉय करण्याचा. आपला विला कसा आहे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये आपण दाखवू. चलो. तर हॅलो फ्रेंड्स, आपण आलेलो आहेत आपल्या विलावर. पाहायचेच आपला विला तुम्ही. आपण याचा बाहेरून व्ह्यू पाहूयात आधी. खूपच सुंदर असा विला आहे आणि बाहेरून तर खूपच सुंदर दिसत आहे आपल्याला. लगातार 3 वर्षामध्ये पहिल्यांदा असं तुला वाटतंय की खूपच भारी. कारण मागचे 2 वर्ष ह्यानेच बुक केलेलं होतं. त्याला आपण यावेळेस माघार घ्यायला लावलेली आहे आणि तिसरून विला आपल्याला खरंच खूप सुंदर मिळालेला आहे. ठीक आहे, आपण आता मध्ये जाऊन एकदा बघूया. तोही बजेटमध्ये एवढा सुंदर असा विला भेटलेला आपल्याला. आणि इथे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा स्विमिंग पूल आहे. आणि स्वच्छ सुंदर असं पाणी आहे. आणि आपली पब्लिक बघू शकता तुम्ही कशी आरामात बसलेली आहे, निवांत अशी बसलेली आहे. चिन्मय, एक गोष्ट सांगू इच्छितो मी की सकाळपासून आपण प्रवास चालू केला होता 3 वाजतापासूनचा. म्हणजे गेले 10-15 दिवस आपण होणार करता सकाळी हा प्रवास आपण चालू केला. चांगला प्रवास झाला आणि त्याच्यानंतर आपण आईचं दर्शन घेतलं, आई एकविरेचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आपण विलावरती आले. आणि खरंच हा विला एकदम देखण्यालायक आहे, कारण की चांगलं स्विमिंग पूल इकडे आपण बघू शकतो, हे गार्डन इकडे आहे आणि एकदम असं मन प्रसन्न झालेलं आहे. तर थँक्यू सो मच की सर्वांनी ह्याची प्लॅनिंग केली आणि सर्वांना मी मनापासून आभारी मानतो. थँक्यू सो मच. तर चला आता तुम्हाला आपला विला मधून दाखवतो. चला बघूया कसा विला आपला. जाऊन बघूयात. या तर तुम्हाला दाखवतो विला आणि आमची मंडळी बसलेली शांत निवांतपणे होणार आहे हा. आणि हा तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, थोडी व्हिडिओ स्किप नका करू. आणि पार्ट 2 पार्ट 1 एक पण येणार, फक्त एकाच पार्ट मध्ये येणार. तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि दाखवतो तुम्हाला किचन. सिंपलचा किचन आहे, एवढ्या खास नाही. किचन आहे आणि बेडरूम, पहिली बेडरूम आणि स्विमिंग पूल व्ह्यू बेडरूम आहे. म्हणजे इकडून निघला का डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये. तुम्ही इथून दरवाजा खिडकी ओपन नाही होत, पण या बाजूने ट्राय करूया. याला दाखवतो त्यांना नाही ओपन ट्राय करून पाहूया आपण एकदा. तरी इकडून जर बाहेर निघाले डायरेक्ट स्विमिंग पूल. आता आपण वरती चेक करूयात. आणि हा 4 BHK विला आहे. तुम्हाला एक बेडरूम दाखवली, आता वरती 3 गॅलरी. पॅसेज आहे आणि खूप सुंदर अशी लॉबी आहे. ही लॉबी तुम्ही पाहू शकता. हे 2 आणि 3 बेडरूम आहेत वरती. तर आपण 5 बेडरूम पाहूयात. सुंदर अशी फॅन्सी डिझाईन, कशी डिझाईन बघू शकता तुम्ही फॅन्सी. आणि बाल्कनी मध्ये लावलेला आहे तो पाळणा. आणि हेराफेरी मध्ये तुम्ही या 3 बंदुकी बघितल्या असतील, त्या इथे लपून ठेवल्या झालेल्या आहेत. सुंदर अशी बेडरूम आहे आणि आपली दुसरी बेडरूम. ह्याला देखील सुंदर असं व्ह्यू दिलेला आहे, बाल्कनी व्ह्यू आहे. सजनी पे दिल आ गया, सजनी पे दिल आ गया.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear child. Happy birthday to you. आणि फायनली आपला चेकआउट होत आहे आणि आता आपण विलावरून निघत आहोत. खूप दुःख होत आहे, रडायला तर येत आहे खूप याला. पुढच्या वर्षी आणि पुढच्या वर्षी नक्कीच याच ठिकाणी भेटू, कारण की खूपच सुंदर विला होता, खूपच चांगलं सगळं अरेंजमेंट झालं. सुंदर विला तुम्हाला आपण दाखवू. पुन्हा भेटू पुढच्या वर्षी लोणावळा 2026 कन्फर्म. सो बाय बाय फ्रेंड्स. तुम्हाला आजचा ब्लॉग आपला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.